विषय काय आहे आपला? अरे विसरला. विषय काय आहे आपला? आनंदाने शिकूया. व्हेरी गुड, हरकत नाही. आता या महिला भगिनी म्हणतील एक कवर सांगणार ती, एका बाबाचं कीर्तन झालं तर दुसरा बाबा समोर आला. असं व्हायला नको. बरोबर 1:10 मिनिटं कमी आहेत. मी जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास घेईल, फार वेळ घेणार नाही. मला माहिती आहे तुम्ही फार हुशार आहात, फार सांगायची गरज नाही. आपण सुरुवात करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आई जिजाऊ माता तुळजाभवानी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजश्री छत्रपती शंभूराजे शाहू महाराज, याबरोबरच ज्यांनी आपल्याला संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीबा ज्योतिबाजी, आणि ज्या अनेक महान विभूतींमुळे गेली 75 वर्ष या भारतामध्ये आपण आनंदाने राहतो आहोत, त्या सर्व विभूतींच्या प्रति विनम्र अभिवादन. ज्यांच्या स्मरणानिमित्त आपण हा शिक्षण महोत्सव घेतोय त्या राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस अभिवादन. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं मार्गदर्शन करून गेलेले आदरणीय देवीदास आबा धस, ज्यांना स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सेनानी आसारामजी जगताप स्वर्गीय यांच्या स्मृतीस अभिवादन. त्यांच्या नावानं पुरस्कार दिला ते सानप सर, सानपताई या ठिकाणी मावशी उपस्थित आहेत, आमचे मार्गदर्शक नरसुडे सर, नरुडे सर, तुमच्या सर्वांचे लाडके मुख्याध्यापक, आमचे मित्र महेश कुमारजी शिंदे, आदरणीय सुरेश पवार सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे सर्व गुरुजन आणि उपस्थित माता भगिनी. आता आपण ज्यांच्या नावानं हा महोत्सव करतोय त्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही फार हुशार आहात. पण तुम्हाला भाषण ऐकायचे काही नियम सांगणार आहे मी. तुम्ही खूप छान मुलं आहात, ऐकताय भरपूर चांगलं, पण नियम असा आहे की जेव्हा हसावंसं वाटतं तेव्हा भरपूर हसा, जेव्हा रडा असं वाटेल तेव्हा थोडंफार रडा, जेव्हा टाळ्या वाजवायच्या वाटतील, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, तेव्हा टाळ्या वाजवा. पण वक्त्यांनी बोलायला सुरुवात केली की टाळ्या बंद करायच्या. सरांना वाटतं शिट्टी वाजवायला नाही लागली पाहिजे, चालेल ना? हा, टाळ्या वाजवायच्या, पण भाषण सुरू झालं की टाळी बंद करायची. लक्षात येईल. खूप हुशार आहात. मला तुमचा खरंच अभिमान आहे. माझे सगळे गुरुजन आणि त्यांचे कॅप्टन शिंदे सर, खरं तुमचं कौतुक आहे. तुम्ही सर्वजण खूप मेहनत या शाळेवर घेताय. मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिना नदीच्या पलीकडची माझी जन्मभूमी आणि माझ्या आयुष्याच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात झाली ते बीड जिल्हा. मी अशाच माध्यमिक शाळेला, थेरला हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून 93 साली जॉईन झालो, 2022ला. त्यामुळे बीड जिल्ह्यातनं माझ्या सेवेला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी शिक्षणाधिकारी, सहाय्यक आयुक्त म्हणून आता जरी रिटायर झालो असलो तरी गेली 2 वर्ष रिटायर झाल्यापासून उद्या काय करायचं हा प्रश्न माझ्या पुढे नाही. कुठं घरचे वैतागले, हे बाबा थांबते कधी, आणि घरच्यांनी वैतागू नये म्हणून मी त्यांनाच घेऊन फिरतो, म्हणजे परत डोक्याला ताप नको. मग आपण सांगितलं ना, घरातली बाई, आता ही बाईला का घाबरतात हे त्यांना कोणी सांगावं. पण मी घाबरत नाही, पण ती बरोबर असली तर मला काही चिंता वाटत नाही. पण ती बरोबर नसेल तर तिचा फोटो घेऊन फिरतो. जर रस्त्यात काही संकट आलं तर फक्त तिचा फोटो बघायचा. या संकटापुढे पुढचं कुठलंच संकट काही खरं वाटत नाही. तिचा भाग सोडून द्या. तुमचे अजून लग्न व्हायचे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. लग्न झालं की बऱ्यापैकी कमी होतं. अजून शिंदे सरांचं बरं चाललंय. पण हा आनंदाने शिकणं आणि आनंदाने जगणं. मी गेली 20 ते 25 वर्ष महाराष्ट्रभर फिरतो. SSC बोर्डात 6-7 वर्ष, जवळजवळ 10 वर्ष काम केलं.
शिक्षण खात्यात 35 वर्ष नोकरी केली, 35 वर्ष 11 महिने. आणि या नोकरी करत असताना असे लक्षात आलं की सध्या सरांनी आता फार सुंदर शंका व्यक्त केली की सर शाळा कशासाठी, की जर 4थी नापास मुख्यमंत्री होऊ शकतो, आधी 10वी ज्यांनी परीक्षा दिली नाही अशा आबांनी आपल्याला एवढं सुंदर मार्गदर्शन केलं. शाळा कशासाठी, शाळा या गरजेच्या आहेत की शाळेमधनं संस्कार मिळतात, जे आई वडील देतात ती शाळा देते म्हणून शाळेची गरज आहे. शाळा या नक्की गरजेच्या आहेत. आणि या शाळा इथे होती. मला म्हणजे स्वर्गीय आसारामजी जगताप यांना मी अनेक वर्षापासून ऐकतो, कारण त्यांचा नातू त्यांचे मुलगा मला माहिती आहे आमचा बाळू जगताप हा माझा वर्गमित्र, त्यामुळे या गावाची माझी नाळ फार जुनी आहे. मी आलो फार उशिरा. तर असं हे टाकळशिंग गाव एवढं उच्च सुसंस्कृत झालं कशामुळं, तर शाळेमुळे झालं, शिक्षणामुळं. या शिक्षणाची अतिशय गरज आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की माणूस घडवणारा धर्म हवा आहे, माणूस घडवणारे सिद्धांत हवे आहेत. माणूस घडवणारा धर्म हवा आहे, माणूस घडवणारे सिद्धांत हवे आहेत, आणि सर्व मार्गाने माणूस निर्माण करणारे शिक्षण हवं आहे. म्हणून माणूस निर्माण करण्याचं काम शिक्षण करतं असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. सावित्रीबाईंनी ते इंग्रजी शिका असं सांगितलं. आणि राजमाता जिजाऊंनी ते स्वराज्य निर्माण केलं. या सगळ्या विभूतींनी आपल्याला जी मदत केली आहे त्याच्यासाठीचे संस्कार, जगायचे कशासाठी, शिकायचे कशासाठी, हे शिकणं यासाठी संस्कार महत्वाचे आहेत. आणि शिकणं हे आनंदाने शिकणं असलं पाहिजे. कुणालाही कंटाळा वाटता कामा नये. त्याच्यातली सध्याची भूमिका बदलली आहे. म्हणजे आता आईची भूमिका बदलली, वडिलांची भूमिका बदलली, शिक्षकाची भूमिका बदलली. पूर्वी खरंच मी नेहमी सांगतो माझ्या पालकांसाठी की पूर्वी फार चांगलं होतं. आता 3 प्रकारचे पालक आहेत शिंदे सर. एक पालक अति डेंजर आहे. अति डेंजर म्हणजे तो सारखा पोराच्या मागे लागतो. म्हणजे मी SSC बोर्डात 10 वर्ष काम केलं. एकदा मी 2 MD डॉक्टर तासभर रडताना बघितले. तासभर का, तर पोराला 1 मार्क कमी पडला होता म्हणून. 1 मार्क कमी पडला म्हणून 2 डॉक्टर रडत होते. आई रडायला सुरुवात केली की बाप रडायचा, आणि बाप रडायला लागली की पोरग रडत. मी म्हणलं अरे 1 मार्क म्हणजे काय फार विशेष आहे का, ठीक आहे ना, मिळेल तुमचा मार्क. असा एक डेंजर पालक आहे. दुसरा पालक असा आहे ना, पोचलं काय पोरग 10वीत, आईला मात्र माहित असतं जन्मापासून ते पोरग 10वीत पोचेपर्यंत की पोरग काय शिकले काय नाही, बापाला एवढंच माहित असतं, कारण ते काम करत असत. सगळ्यात चांगला पालक म्हणजे तिसरा, ज्याने कधीच पोराला विचार नाही बापा तू काय शिकलास, तो म्हणजे माझ्यासारखा पालक. माझ्या आईने कधीच विचार नाही बाबा तू कशा साहेब झालास, फक्त ती एवढंच म्हणायची की बाबा तू खुशाल आहेस का एवढं कळव. ही खरी आई. अशा पालकांनी आता अलीकडे आया जास्त काळजी करतात. त्याचं कारणही मोठं आहे. कारण आम्हाच्या काळात, पूर्वीच्या काळात 7-8 पोरं असायची एका घरात. समोर आले काळात जरा हे पण आपलंच आहे, बरोबर ना. ते जरा त्याच्या पुढे गेले की ते आवाज देते ना, नाही याला काय, हा हे घ्या मागे. 7-8 पोरं असायची. अहो परवा एक आजोबा भेटले, त्यांना म्हटलं अहो माझ्या शेजारी एक आजी होत्या, त्यांना 18 पोरं होती. त्यांना 18 मुलं होती. 18. आमच्या शेजारी एक आधी राहत होत्या, त्यातली 17 जिवंत होती. असं मी एका आजोबाला सांगितलं. आजोबा म्हटले अहो तुम्ही तर काहीच नाही. माझ्या शेजारी एक मळ्यात राहत होता, त्याला 7 बायका होत्या आणि प्रत्येकीला 7 होती. आता हे सगळ्यांची नावं त्यांनी ठेवली असतील कशी, हा मोठा प्रश्न आहे. ही अशी अवस्था होती. त्यामुळे आई वडील फारसं लक्ष देत नव्हते. पण आता तुमची काही चूक नाही, कारण एका घरात 1 नाही तर 2, आणि सगळ्यात जास्त आईचा जीव असतो 7-12वर. 7-12 पुढे गेला पाहिजे. आणि बापाचा जीव असतो फेरफारवर. सगळ्यात जास्त बाप प्रेम जर कोणावर करत असेल ना, ते मुलीवर करतो सगळ्यात जास्त. आणि ज्याच्या घरात मुलगी असते ना, त्याच्यासारखं आनंदी घर दुसरं कुठलंच नसतं. अतिशय आनंदी. कारण पोरी एवढ्या शिस्तीत असतात, कमीत कमी मोबाईल, दररोजचा छानपैकी अभ्यास. आणि ही आमच्या घरी गेलं की इकडे दप्तर टाकेल, तिकडे बूट टाकेल, तिकडे चप्पल टाकेल, शर्ट कुठे टाकलाय तपास नाही, तरी आई म्हणती लई 7-12 गुणाचा आहे. आणि ही बिचारी सकाळी झाडती, संध्याकाळी झाडती, स्वयंपाक करते, मदत करते, तरी तिला म्हणते अगं तुला काही कळत नाही. आणि बऱ्याच वेळा आया पोरांना सारखं म्हणत असत तुम्हाला काय कळत नाही. आणि आईचं जर का काम असेल जे बापापासून लपवायचंय, तेव्हा आई म्हणते अगं लई हुशार आहेस. आईला प्रश्न पडते काय भानगडी, सकाळी म्हणली ती तुला काय कळत नाही. त्यामुळे पालकांनी काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पालक हे मुलांचे संस्कार, आम्ही शिक्षक सगळं करणार आहोत, तुम्ही फार काळजी करू नका.
पण लक्षात ठेवा मुलांना, आम्हाला शिकायचंय कशासाठी, जगायचं कशासाठी, आणि हे सगळं आनंदाने करायचंय. आम्ही प्रत्येक विषय आनंदाने शिकतो, प्रत्येक विषय आनंदाने शिकला पाहिजे. हे सगळेच असं नाही. बघा मी सांगत होतो तसं की इतके पालक असे काही टेन्शन घेणार आहेत. म्हणजे आला पूर्वी निकाल 60-70% लागायचा, आता 100% निकाल लागतो. मी गेली 10-15 वर्ष महाराष्ट्रभर फिरतो 2 गोष्टीसाठी. एक म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा 10वीला पास व्हावा. पास होणं फार सोपं झाले आता. प्रत्येक मुलगा पास व्हावा. आणि दुसरं महत्वाचं, एकाही मुलाने आत्महत्या करू नये आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता जगलं पाहिजे. हे खरं जीवन आहे, तो खरा शिक्षणाचा अर्थ आहे. पण आम्हाला ते समजायला तयार नाही. म्हणजे कधी कधी 10वीचा निकाल लागलाय, काय नाही, फोन केला मला, सर मला लाज वाटते. मी म्हटलं कशाची? म्हणजे माझ्या लिखीला फक्त 89% पडले. मी म्हटलं त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय? मग मी सल्ला दिला, एक काम करा, घरी जा आणि घरी जाऊन दोघं नवरा बायकोच्या मार्कशीट काढून बघा. त्या दोघांची बेरीज सुद्धा तेवढी भरत नाही, तरी आम्ही टेन्शन घेतो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, ताण न घेता अभ्यास करा. आणि हे जीवन अतिशय सुंदर आहे. ही शाळा जगणंच फार मजा असते. तुम्हाला सांगा, आम्हाला जरी आता वाटलं शाळेत जायचंय, आता मी मिरजगावरने शाळेच्या समोर आलो तरी आज जाऊन मला वर्गात कोण बसूच येणार नाही. बघा ती जी मजा आहे ना वर्गातली, आजही शाळेत समोर गेल्यावर तो वर्ग आठवतो, ती बेंच आठवते, ती खिडकी आठवते. त्या खिडकीत बाहेर काय दिसायची आठवतं, खिडकीच्या समोर कोण बसली होती ती दिसायचं. आज समोरच्या कडक बाई दिसायच्या. बुधवारचा तमाशा येऊन गेला की गुरुवारी बाईने हाणलं समजायचं 2-4 शाळा. का तर ही रात्रीचा अभ्यास सोडून पळून तमाशाला जायची. पण ती जी शिस्त होती, ती जी आवड होती, ती जी शिक्षणातली, ती आता येत नाही. म्हणून शाळा फार महत्वाची आहे. कुणाकुणाला शाळा आवडत नाही त्यांनी हातवर करा. शाळा आवडत नाही, अरे क्या बात. सगळ्यांना शाळा आवडते? इकडे तिकडे कशाला बघता? पहिलीवाले शाळा आवडते का सगळ्यांना? हातवर करा की, हातवर करायला अडचण. शाळा आवडते सर्वांना? कुणाकुणाला शाळा आवडते त्यांनी हातवर करा. अरे क्या बात आहे, सगळ्यांना आवडते, हात खाली करा. बरं कोण कोण शाळा बुडवतं त्याने हातवर करा. बरं जाऊ दे, शाळा एकदाही बुडवली नाही असं कोणी त्याने हातवर करा. एकदा पण बुडवली नाही, एकदा पण. मी पहिलीपासून विचारतोय, पहिलीपासून. तू नाही, तू कितवीला आहे? तू विचार बरं. इकडे इकडे पळ. अरे इकडे ना, तू पण ये. तू शेजारचा. अरे तो नाही रे, तो या तिघ पर या, लवकर या, पळत या तिघांना 3 गुच्छ द्यावं. लवकर 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 लवकर. चला वरती. बघा ती शाळा अजून एकदाही बुडवली नाही. पण कितवीला आहे? पहिलीला. का हुशार बोल रे. आलेली 6 महिने झाली. अरे क्या बात आहे. जरा जोरात टाळ्या. वा वा वा, सुंदर. हा जो आनंद आहे ना, याच्यासाठी लागते शाळा. चलो घरी घेऊन जायचं का? अरे त्यांच्याजवळ देऊन टाका ना राव, असं का करताय? ते इथे ठेवून काय करायचं? घरी घेऊन जा. चला चला घरी घेऊन जा लवकर. व्हेरी गुड. वा वा, क्या बात आहे, अभिनंदन. बर, आता पहिलीच्या पुढचं कोण आहे ज्यांनी एकदाही शाळा बुडवली नाही? 10वीतलं. मी 10वीतलं विचारतो. हा कोणच नाही. बरं 9वीतलं कोणी आहे का? 8वीतलं? आता बघा, हे बघा, शाळा सगळ्यांनी आवडती असं सांगितलं. आनंदाने जगायचं की नाही? आनंदाने. शाळा जर आवडते मग शाळा बुडवली का? एकदा तरी बुडवली ना? कधीतरी बळच पोट दुखतं, कधीतरी बळच लागती, कधीतरी कोणाचं तरी लग्न असते, कोणाचा वाढदिवस असतो, जत्रा असते. लक्षात ठेवा, एकही दिवस शाळा बुडवत नाही ना, त्याच्यासारखा आदर्श विद्यार्थी दुसरा कुठला नाही. त्यामुळे शाळा कधी बुडवायची नाही, एकदाही नाही बुडवायची. लक्षात ठेवा, फार मजा येते. आणि आपण तर ज्याला शेतात काम असताना त्याला ते शाळा बुडवावी असं वाटतच नाही. माझा बाप मला एवढं काम लावायचं ना, बाप गाडी सुद्धा सोडायचं नाही, झुपण्या सुद्धा काढायचं नाही. मला गावातनं गाडी सोडून द्यायची. गाडी आमची फडीवर होती, दिवसभर पोते व्हायची. बाप 9 वाजता गाडी सोडून द्यायचं, रात्री 12ला 10 वाजता गाडी पळ्यात यायची. एकटी बैल गावातनं गाडी पळ्यात घेऊन येत होती. तेव्हा मी कुडाखाली अभ्यास करत बसायचो, कुडाच्या शेजारी कंदील लावून. आणि ती बैल जेव्हा मळ्यात यायची, माझी हौशा बारशाची जोडी, अख्ख्या रस्त्याने कुणीही जरी भेटलं तरी बैल इकडे तिकडे मळ्यात येऊन थांबायची. आणि माझा बाप गावात थांबलेला असायचा जॉईंट लावायला. त्या काळात जॉईंट होता, जुन्या लोकांना माहिती, आता पण झालाय. तर ही जी
बघा त्यांना. आणि मग एवढं काम लागल्यावर आम्ही शाळेत जायचो. 4 तास असलं तर रविवारी शाळेत जाऊन अभ्यास करायचो. का तिकडे घास कापायला लागायचा चांगला भाराभर. तर लक्षात ठेवा ही शेतीतलं काम तर करायचंच आहे. आम्हाला श्रमनिष्ठाही असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या शाळेतली प्रत्येक गोष्ट शिकता आली पाहिजे. म्हणून इथून पुढे एक लक्षात ठेवा, एकदाही आजारी पडणार नाही. तुम्ही भाग्यवान सर. या ग्रामीण भागातली मुलं मला इथे फक्त एक पोरग चष्म्यावाले दिसतंय, एकच आहे. तुम्ही म्हणता राव टीव्ही बघताय ते काय फार बघत नाही टीव्ही. एकाला चष्मा आहे फक्त. हा एकच आहे. ठीक आहे. चष्म्याला हुशार असतात बरं का. पण बघा तुम्हाला चष्मा का लागला नाही त्याचं कारण सांगतो. ग्रामीण भागातली मुलं भाग्यवान किती होत आम्ही लक्षात ठेवा. आम्हाला स्वतःपासून सुरुवात करायची. शाळेत नंतर आलोय आपण. आम्ही एवढे भाग्यवान आहोत की स्वच्छ हवा मिळते, सुंदर हवा आहे, प्रदूषण अजिबात नाही, आपल्याला चांगलं खायला मिळते, गावाकडचं ताजं खायला मिळते. त्यामुळे तब्येत चांगली आहे आणि त्यामुळे आम्ही आजारी पडत नाही. आजारी नाही पडला की शाळा बुडत नाही आणि त्यामुळे आपलं चांगलं शिक्षण होतं हे लक्षात ठेवा. म्हणून एखाद्या डोळ्याला तुम्ही पुणे शहरात कधी गेलात तर पुणे शहरात एखाद्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाऊन या. तिथं 100 पैकी 90 पोरांच्या डोळ्याला चष्मे असतात. एकदा परवा एका ज्युनियर केजीला एवढा मोठा नंबर, माझा नंबर सांगता येत नाही पण निम्मा आईचा निम्मा बापाटा एवढा जाड आहे म्हणला, बापाचा नंबर आहे. एवढी नंबर घेऊन आणि त्याही पेक्षा वडापाव भाजीपुरी काहीतरी पाणीपुरी खाणारी माणसं आपण ते खात नाही लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की टाकळ सिंगचा जन्म झालाय, आसराजींची जन्मभूमी आहे, शिना नदीचा काठ आहे, यांच्यासारखे शिक्षक आहेत आणि याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलं आहे. आणि माझ्या महिलांना सांगतो कधीही पोराला म्हणू नका माझ्या नशिबात तू आलास म्हणून. बाहेरनं लय टेन्शन. आमची आई नेहमी म्हणायची 1 नाही धडण 12 वर्ष द्या. आता तरी 3च होतो आम्ही बरं का, 3च. हे असं नका म्हणत जावं. तुम्ही भाग्यवान आहात. जरा विचारा की ज्याला मुलगा नाही, ज्याला विचारा ज्याला मुलगी नाही आणि ज्याला विचारा एक पण नाही, त्याला खरी किंमत कळते. तरी आम्ही त्या पोराला म्हणत राहतो काय माझ्या नशिबाला आलंय, ते तसं आणि हे असं. आणि सारखी आई म्हणत असते बावळट आहे तुला काही कळत नाही. एकदा 4थीचा पोरगा असं वैतागलं म्हणलं आई तू बावळट आहेस. आईने जे फटका दिला तुझ्या बापाची अजून ताकद झाली नाही. तुम्ही म्हणता कशाला, त्याला कळतच नाही. तर तेव्हा आम्ही तुमचे संस्कार फार महत्वाचे. आम्ही 8 तास आहेत आमच्या सोबत, बाकीचा तुमच्या सोबत आहे. त्यामुळे आई वडील आणि पालक होणं फार महत्वाचं आहे. पालक हा फार गरजेचा आहे. आता अलीकडे शिक्षक, शाळा आणि पालक. म्हणून लक्षात ठेवा एकदाही आजारी पडणार नाही आणि आजारी पडायचं नसते. आपण सगळे भाग्यवान आहात की कोरोना नंतर आलोय. लक्षात ठेवा कोरोनाच्या काळात काय झालं सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे जिवंत आहोत. त्याचं कारण आहे की आपली इम्युनिटी पॉवर चांगली आहे, सगळ्यांची तब्येत चांगली. 10वीचे कोण जर हातवर करा 10वी बऱ्यापैकी. इकडे 10वीच्या मुली कुठे इकडे आहेत. हा ठीक आहे. तू मागची आहे का बळा इकडे. हा तू लवकर. 10वीच्या पोरांना टेन्शन घेऊ नका. मग मी सांगितलं तसं 90-95% पडले तरी टेन्शन घ्यायचं नाही. यावर तिकडे लवकर. किती मार्क पडणार 10वीला तुला. जरा टाळ्या वाजवायच्यासाठी जोरा. मी दररोज 10वीचं किमान एक व्याख्यान घेतो सध्या महाराष्ट्रभर. 9वीला किती मार्क आहे तुला. 65. क्या बात आहे. 10वीला किती मिळणार आहेत. अरे बापरे काय आत्मविश्वास आहे बघा. किमान 10 किलो पेढे मिळणार सर आपल्याला. 95 बरोबर. पण आता याच्या माझा पुढचा प्रश्न असा आहे आपलं वजन किती आहे. 30. बघा मार्क पडणार 90%. वजन किती आहे 30 किलो. कशामुळे रे असं टेन्शन घेते जास्त. नाही. आता सगळ्यांनी एक लक्षात ठेवा जेवढं वजन एवढी उंची तेवढं वजन असलं पाहिजे. आजारी पडणार नाही याची काळजी घ्या. 90% मार्क हिला पडणार आहे. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. सर जरा हिला एक शाल द्यावं. एक जण तिकडे ठेवा आपण शाल देणार आहे का मुलीला. आजी आहे ना घरी. आजीला लिहून द्यायची काय. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या होते. नाव सांग तुझं. बघा हिने नाव सांगितले पूनम. वा वा वा. आता पुढचा प्रश्न असा आहे बघा. पुढचा प्रश्न असा आहे बघा. शिकायला सुरुवात आपल्यापासून करायची आहे. पूनम म्हणजे काय रे. बघा या पृथ्वी तलावर येऊन 15 वर्ष झाली. शाळेत येऊन 10 वर्ष झाली. पूनम म्हणजे काय.
कुणा कुणाला बस खाली असू दे शोधून कुणा कुणाला आपापल्या नावाचा अर्थ माहिती आहे? बघा आता इथून सुरुवात करायच्या. दररोज सकाळी घरातनं उठल्यानंतर आपल्याला ज्या नावाने हात इकडे लक्ष द्या, ज्या नावाने आपल्याला हाक मारले जातं ते आपलं नाव. आता आजचा पहिला ग्रहपाठ, आपल्या नावाचा अर्थ शोधायचा. काय नावं ठेवतात अलीकडची लोक, काही नावं तर म्हणता सुद्धा येत नाही. एका धनगराच्या पोराच्या बापाने नाव ठेवलं होतं प्रद्युम्न. आता हे नाव असलं भारी होतं, त्याच्या स्पेलिंगचा तो प्रद्युम्न्या झाला होता नंतर. आणि त्यांनी 5 शाळा बदलल्या महाराष्ट्रातल्या, 5 शाळा. जेव्हा ते SSC बोर्डात झालं तर म्हटलं सर माझं स्पेलिंग चुकलं. म्हटलं चुकलू दे, तुझं नाव ठेवलं हेच मला विशेष वाटतंय. अशी नावं ठेवतात अलीकडे. पूर्वीच्या काळात बरं होतं ना, पूर्वीच्या काळातली नावं होती राम, लक्ष्मण, शिवाजी, तानाजी, दगडाबाई, धोंडाबाई, छबूबाई, सुभद्राबाई. अरे काय नाव होती, सगळ्यांच्या नावाचे अर्थ माहित होते. आताची नावं सांगते. इथून सुरुवात करायची. म्हणून सकाळी उठल्यानंतर आवरल्यानंतर जेव्हा शाळेत येता, तेव्हा शाळेत येताना आरशासमोर उभा राहते की नाही? कशाला? मी पण आरशात उभा राहतो. अजून बरा दिसते सिद्धेश्वर, अजून थोडं शिल्लक आहे. निम्म नोकरीने गेलं, निम्म संसाराने गेलं. बघा नीट लक्ष द्या. आरशासमोर उभा राहून पहिला प्रश्न विचारायचा, मी कोण आहे, मी कशासाठी शाळेत जातो, मला नक्की काय शिकायचंय, मला कोणाची सेवा करायची आहे, आणि माझं नाव काय आहे, त्या नावाचा अर्थ काय. माझं नाव माझ्या आत्याने ठेवलं. माझी आत्या शिक्षिका होती रातजणला. आत्या शेवटच्या दिवसापर्यंत शाळेत येत होती. जेव्हा ती प्रेग्नंट होती, माझ्या एका मेहण्याला रस्त्यात जन्म दिला आत्याने. त्या आत्याने माझं नाव ठेवलं त्या काळी. आणि तर नावाचा अर्थ कळायला पाहिजे, इथून सुरुवात आहे. आणि स्वतःला कमी लेखायचं नाही. म्हणून 90% तेवढाच हुशार असतो, 40% तेवढाच हुशार असतो. जेव्हा 90% निकाल लागतो ना 10वीचा, एखाद्या पोराला 90% निकाल लागतो, ते तासभर पेढे आनंद नाही. घरात चर्चा चालू असते 93 का पडले नाही. त्यावेळी मला सगळ्यात जास्त आनंद होतो ते 40% पास झाल्याचा. कारण त्यांनी गावात तोपर्यंत 4 वेळा पेढे वाटलेले असतात. ते सगळ्यात हुशार असते लक्षात घ्या. इथे स्टेजवर बसलेले एकाला 90% नव्हते माझ्या सहित. ते असते तिथं आलेच नसते, ते लांब कुठेतरी गेले असते. 90 आलेले डेंजर असतात. ते 90चं, त्याची बायको 90ची, दोघं IT इंजिनियर. ते 90चं, ते बायको 90ची, दोघं IT इंजिनियर. दोघांचा मिळून पगार 60 लाख. त्यांच्या घरात तिसरं पिल्ले होतं. तिघांचं मिळून वजन 50 किलो वर येत नाही. कारण घरात खातच नाही. याला म्हणतात शिक्षण. शिक्षण असं नाही पाहिजे. तर शिक्षणाची सुरुवात स्वतःपासून करा. मी परत एकदा सांगतो, सुरुवात यासाठी करा, घरातनं निघाल्यानंतर पहिलं आरशासमोर उभा राहा. आणि आरशासमोर हा प्रश्न सगळ्यांनी विचारायचा प्रत्येकाने. आपल्याला 6 विषय महत्वाचे आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सायन्स आणि समाजशास्त्र. हे सगळं शिकायचंय. पण त्याचबरोबर शिकायचं हे की मला एक काहीतरी चांगलं येते. प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, लक्षात ठेवा. म्हणून आरशासमोर उभा राहा. आणि हा प्रश्न नेहमी प्रत्येकाने स्वतःला म्हणायचा की आरशात पाहुणी. बघा आरशासमोर उभा राहायचं असं म्हणायचं की हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे. हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे. 11वा दिसेल कोहिनूर जरा पहा स्वतःकडे. टाकळी सिंगच्या प्रत्येक शाळेतला प्रत्येक पोरगा हा कोहिनूर हिरा असला पाहिजे. आणि तो असणारच आहे याची खात्री आपल्याला आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःजवळ असलेलं वेगळं काय आहे ना त्याचा अभ्यास करायचा. आपल्या नावाचा अर्थ शोधायचा आणि मग शाळेत यायचं. मी सांगितलं आरशासमोर उभा राहून सकारात्मक राहा. आयुष्यात सकारात्मक राहणं फार महत्वाचं आहे. सगळ्या विषयाचा आनंदाने शिकायचा आहे. प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करायचा आहे. मी आता तुम्हाला सांगितलं, मी सुद्धा आरशासमोर उभा राहतो. मी जेव्हा शिकायला होतो BEd कॉलेजला, सिद्धेश्वर ए भाऊ इकडे लक्ष दे, शिकायला होतं BEdला, त्यावेळी आम्हाला एक प्राध्यापक होते. ते माझ्या जसे डोक्यावर केस आहेत ना तसे त्या प्राध्यापकाच्या डोक्यावर थोडेफार केस शिल्लक राहिले होते. आणि आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळी त्यांच्याकडे बघून हसत होतो. अरे काय हसायला लागलं. त्यांनी आमच्याकडे बघितलं. आम्हाला माहित आहे तुम्ही माझ्याकडे का बघताय म्हणून. आम्ही परत शांत झालो. परत त्यांनी विचारलं, तुम्हाला काय वाटतं की या माणसाला आरशासमोर उभा राहून केस करायला फक्त 5 मिनिटं लागत असतील, तेवढे तुमचा गैरसमज आहे. मला आरशासमोर उभा राहून केस करायला किमान अर्धा तास लागतो. आमच्या मनात परत प्रश्न निर्माण झाला, अरे हे काय भानगड आहे, अर्धा तास का लागतो. आणि ते आम्हाला शिकवायचे सर प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट हा विषय शिकवायचे, व्यवस्थापन आणि नियोजन. ते म्हणले तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. पण तुम्हाला सांगितलं मी माझ्या केस
करायला मला अर्धा तास लागतो. त्याचं कारण असं, डोक्यावर जे काही शिल्लक राहिले ते त्या त्या ठिकाणी पडलं तरच बरं दिसतं. यालाच प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. इथून सुरुवात होते, लक्षात ठेवा. म्हणून शिकत असताना मग मी परत एकदा सांगितलं, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला ओळखायला शिका. दुसरी गोष्ट आपल्या नावाचा अर्थ शोधायला शिका. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की आपली तब्येत चांगली ठेवा. पूर्वी 70-75च्या काळात शाळेतला मास्तर आणि शाळेतली पोरं सारखीच दिसायची, बरोबर ना गुरुजी? पूर्वीच्या काळात यांना माहित असेल, 70-75च्या काळामध्ये 72 मध्ये शाळेच्या शिक्षकाचं जेवढं वजन होतं तेवढं 11वीच्या पोराचं होतं. आमचे एक गुरुजी होते, ते गुरुजी म्हणजे एक शिक्षक होते, हेडमास्तर. ते शाळेत दररोज सकाळी 9:30 यायचे सर, संध्याकाळी 6:30ला घरी जायचे. दररोज सकाळी लेट आले की आल्याबरोबर काय करायचे, जेवढी पोरं लेट आली त्याला रांगेत उभं करायचे. कोण कोण उशीर येते जरा हातवर करायचे दररोज शाळेत. अरे बाबा, कोणच येत नाही. सगळे वेळेत येतात शाळेत. शाळा सुटल्या लवकर घरी कोण जातं? अरे सगळे घरी जातात. ओके, तर काय सांगितलं मी आता, ते सर काय करायचे, सकाळी लवकर यायचे, अर्धा तास उभा राहायचे आणि समोर जेवढी लेट येतील त्यांना 2-2 छड्या यायचे. एकदा जून मध्ये शाळा जर नवीन सुरू झाली, सुरू झाल्याबरोबर झालं काय, तर शाळेतल्या पोरांची वजन मास्तरांची वजन सारखीच होती. त्यामुळे जे लेट आले मास्तर त्यांनी रांगेत उभा केले आणि जे नंतर लेट आले सगळे विद्यार्थी उभा केले. आणि नंतर त्यांना माहितच नाही 2 नवीन शिक्षक हजर व्हायला आले होते त्या वर्षी. आले आणि त्यांनी त्यांना म्हणले, याला वाटतं हे पण पोरच आहे, लेट आलीत, म्हणून त्यांनी त्याच्या मागे उभा केली लाईनीत. ते म्हणले, अरे शाळेत हजर व्हायला आले शिक्षक आपल्याला मारते वाटतं 2 छड्या. त्यांनी सांगितलं, अजिबात काय बोलायचं नाही, उशीर आलात ना, सगळ्यांना 2-2 छड्या दिल्या. शेवटचे 2 शिक्षक ऑफिसमध्ये गेले, क्लार्कला म्हणले, हेडमास्टर डेंजर आहे, ते उशीर आले की 2 छड्या देते. ते म्हणले, तुम्ही सांगायचं ना त्यांना की आम्ही शिक्षक आहे. ते म्हणले, अहो सांगणार कसं, त्यांनी अगोदरच दम दिला, तर फार काय बोलशील अजून 4 देईल म्हणून. त्या 4 खाण्यापेक्षा न बोललेलं बरं. सांगायचं तात्पर्य असं की पूर्वीच्या काळातलं जेवण, पूर्वीच्या काळातलं अन्न आणि पूर्वीच्या काळातली वजन, माणसं आजारी पडत नव्हती. 25-25 वर्ष, पालकांसाठी सांगतो, 25-25 वर्ष गोळी लागत नव्हती. फक्त 3च चिन्ह असायची आमच्या इथं. पण आमच्या नातीने विचारलं, पप्पा इथं काय लावलंय म्हणून. इथं कुणाच्या गुन्ह्याला इथं 3 चिन्ह आहेत बघा. अशी पूर्वीच्या काळी असायची, 3 इंजेक्शन दिलेली असायची. आता तुम्हाला जन्मापासून इंजेक्शन देतात, लग्न होईपर्यंत 100-200 होतात. म्हणून आज परत एकदा तत्व लक्षात घ्या, शाळा जर शिकायची, आनंदाने जगायचंय, तर पहिला आजारी पडणार नाही. जो आजारी पडला नाही त्याने कोरोनामध्ये तो इम्युनिटी पॉवर चांगली असल्यामुळे तो बाहेर आला. आता परत एक नवीन आजार आलाय, ज्याची इम्युनिटी पॉवर खराब असते त्याला तो आजार होतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा, प्रतिकार शक्ती. आणि आपल्याला शिकायचं असेल तर सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. आता पुढची गोष्ट आहे, स्वतःला ओळखा. काय ओळखायचं स्वतःला? मी किती भाग्यवान आहे लक्षात घ्या. मी आता सांगितलं की आपल्याला शुद्ध हवा मिळते, शेना परिसर आहे, त्याचबरोबर आपल्याला टाकळी सिंग सारखी शाळा, एवढे चांगले सगळे गुरुजन आहेत. आणि त्या गुरुजनांबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हा सगळ्यांना मी सांगितलेलं ऐकता येते. येते ना ऐकायला? बोलता येते? बघा लक्षात घ्या, आम्ही किती भाग्यवान. मी पालकांना नेहमी सांगतो, भाग्यवान हे लक्षात ठेवा, पोरला किती येते ते महत्वाचं नाही. माझ्या मुलाला बोलता येते, माझ्या मुलाला ऐकता येते, माझ्या मुलाला चालता येते आणि माझ्या मुलाला पाहता येते. लक्षात घ्या, ह्या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आज अनेक मुलं अशी आहेत की ज्या मुलांना पाहता येत नाही. काही मुलं अशी आहेत, काही शाळांमध्ये मी जातो महाराष्ट्रातल्या, की त्या मुलांना बोलता पण येत नाही, ऐकता पण येत नाही, मुकबधीर मुलं आहेत. पण त्या शाळांचा दरवर्षीचा निकाल 100% असतो. 150 मुलांची एक शाळा आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्या शाळेत मी दरवर्षी व्याख्यानाला जातो. व्याख्यान करत असताना मला बोलता येतं, समोरच्या मुलांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही. त्यांना टाळ्या म्हणजे काय माहित नाही. बघा आपल्याला टाळ्या वाजवता येतात कारण आपल्याला हात आहेत. काही मुलं असे आहेत त्यांना हात पण नाही, त्यांना टाळ्या वाजवता येत नाही, त्यांना ऐकता येत नाही, त्यांना बोलता येत नाही. बघा आम्ही भाग्यवान आहेत की नाही, सगळ्या गोष्टी देवानं आपल्याला दिल्यात. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. त्या मुलांपैकी एका मुलाला गेल्या वर्षी 10वीला 94% होते, 12वीला 96% पडले. आणि तो मुलगा मुकबधीर होता. त्याचा नंबर इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटला लागला. मी त्याला सर नंबर लागला, विचारलं बाळा इंजिनियर होणार म्हणला. मी कॉम्प्युटर इंजिनियर होणार आहे, मला ऐकता येत नाही, बोलता येत नाही, पण माझ्यात आत्मविश्वास एवढा. बघा त्याचा खुणा करून सांगत होता तो.
मी जरी मूकबधीर असलो तरी मला एवढे चांगले मार्क आहेत, मी कॉम्प्युटर इंजिनियर होणार आहे. ते आई वडील कसे बोलत असतील बघा त्याच्याशी, कॉम्प्युटर इंजिनियर होणार आहे आणि मी अशा प्रकारचे ऍप्लिकेशन काढणार आहे की माझ्या मूकबधीर मुलांना कोणी शिकवायची गरज नाही, त्या मुलांनी ऍप्लिकेशन मार्फत शिकलं पाहिजे. याला म्हणतात कॉन्फिडन्स. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला शाळा शिकायची, चांगलं शिकायचे, प्रत्येक गोष्ट शिकायची असेल तर आम्ही भाग्यवान आहेत की आपल्याला बोलता येते. परत लक्षात घ्या, आता काही अंध मुलांची उदाहरणं सांगतो. आपल्याला दिसत नाही बघा, आपण जर थोडं 2 मिनिटं जरी डोळे बंद करून जरा चालून बघा. केलाय का कोणी प्रयोग हा कधी? काय होतं रे, कोण सांगते? डोळे बंद करून चालल्यावर काय होतं? एखादी कोणीतरी सांगा, कोण सांगते? डोळे बंद करून केल्यावर चालल्यावर काय होतं? हा तू सांग बळा, तू इकडची. हा लवकर लवकर. कुणाला धडकते? भिंतीला धडकते. भिंतीच्या समोर चालायचं कशाला? चांगलं ग्राउंडवर चालायचं ना. बघा, तुम्ही प्रयोग करत नाही याचा अर्थ विज्ञान यासाठी शिकायचे. लक्षात ठेवा, परत एकदा नीट लक्ष द्या. आपल्याला प्रत्येक विषय नुसता मार्ग पाडण्यासाठी शिकायचा नाही. विज्ञान कशासाठी शिकायचे रे? विज्ञान शिकायचं यासाठी की आम्हाला प्रश्न निर्माण झाले. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, नीट लक्ष द्या. मगा कोणीतरी सांगितलं 10वी शिकला पाहिजे, 10वी नापास झाला पाहिजे, तरी पण त्याला शिकता येतं, तरी पण त्याला चांगलं जगता येतं. माझ्या माहितीतले एक जहांगीर शेख नाव आहे, सरांना मी नंबर देईल. जहांगीर शेख नावाचा एक जळगावचा माणूस आहे. 3 इडियट पिक्चर किती जणांनी बघितलाय? 3 इडियट. तर जाऊ दे, नंतर बघा. 3 इडियट नावाचा पिक्चर आहे सर. त्या पिक्चर मध्ये जी स्कूटर आहे शेवटची, त्या स्कूटरवर तुम्ही बघितलं ना, त्या स्कूटरवर धरणे करतो तो सोनम वांगचुक. तर ती जी स्कूटर आहे ती स्कूटर आहे जळगाव मधली. आणि ज्या माणसाची स्कूटर आहे त्याचं शिक्षण किती झाले माहितीये? त्याचं शिक्षण हे फक्त 1ली पास आहे. जहांगीर शेख नावाच्या जळगावचा माणूस आहे महाराष्ट्रातला, ज्याचं शिक्षण 1ली पास आहे. त्याच्या नावावर संशोधनाची 32 पेटंट आहेत. 32 पेटंट. आता पुढचं नीट ऐका. आम्हाला विज्ञान का शिकायचं? फक्त प्रश्नोत्तर मिळले, 90% मार्क पडले, 100% मार्क पडले म्हणजे विज्ञान शिकत नाही. अजूनही विज्ञान शिकून मांडणं अंधश्रद्धा पाळतात. अजूनही आम्ही गावाकडे रात्रीचं कुत्रं ओरडायला लागले की आपल्याला झोप येत नाही, घुबड ओरडायला लागले की आपल्याला वाटतं काहीतरी झालंय. मग आबांनी सांगितलं ना, किंवा अजूनही काय झालं तर कुत्रं आडवं गेलं, मांजर आडवं गेलं तरी माणसं 4 पावलं मागे जातात. चांगली सुटापुटातली माणसं. मला नेहमी प्रश्न पडतो, साले ज्याच्या घरात मांजर असेल त्यांचं काय होत असेल? काय मग सगळ्यांच्या आडवं जात असेल की नाही? मग ते मांजरच म्हणत असेल, काय माझ्या नशिबाला आले, सारखं आडवं येते. हे याला म्हणतात अंध. बघा, याच्यासाठी विज्ञान शिकायचं आहे. आणि विज्ञान शिकून काय प्रश्न निर्माण झाले पाहिजेत? हे का, हे कसं? एडिसनने हा शोध लावला. वाफेच्या इंजिनाचा शोध यामुळे लागला. म्हणून विज्ञान यासाठी शिकायचे की मला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. त्या जहांगीर शेख नावाच्या माणसाला आता एक प्रश्न पडला होता गेल्या 2-3 वर्षामध्ये. त्याचं त्यांनी, नीट ऐका, त्याचं त्यांनी पॅटर्न रजिस्टर केलं. प्रश्न का पडला होता बघा. त्याला प्रश्न असा पडला होता की या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये जेवढे वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत ते सगळ्या धर्माची लोक पूजा करताना उदबत्ती वापरतात आणि ती उदबत्ती पेटवायला करोडोने काड्या खर्च होतात. आणि त्या काड्या खर्च होत्यासाठी वृक्षतोड केली जाते, झाडांची नायनाट होते. त्यामुळे त्यांनी शोध असा लावला की यापुढे काडी तयारच करायची नाही. बघा, त्यांनी काय म्हणलं, काडी तयार करायची नाही. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की उदबत्ती पेटवायला काडी लागते, काडी तयारच करायची नाही. त्याने पुढचा शोध असा लावला की काडी तयार करायची नाही, उदबत्तीच अशी तयार करायची, त्या उदबत्तीच्या टोकाला काडीच्या टोकाचा गुल लावायचा. विचार बघा कसा आहे. त्या उदबत्तीच्या टोकाला काडीच्या टोकाचा गुल लावायचा आणि काडीच्या पाकिटावर जे घासायचं असतं तो जो कागद आहे त्या उदबत्तीच्या पाकिटाला चिकटवायचा आणि उदबत्ती पाकिटातनं काढायची, उदबत्तीच्या पाकिटावर घासायची आणि ती उदबत्ती पेटवायची. म्हणजे काडी लागणार नाही. याला म्हणतात शोध लावला. म्हणून विज्ञान शिकायचं. लक्षात ठेवा. गणित कशासाठी शिकायचंय? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. फार गणित येत नसेल तर फार टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आयुष्यभर फार गणित लागतं असं नाही. जगायला फार लागत नाही. लक्षात ठेवा. आमचे कवी दत्ता आलचकीकर असं म्हणतात की काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला, आणि माझी कुणीतरी वाट पाहते एवढं फार असतं चालायला. काय लागतं जगायला? जगायला फार काय लागत नाही. लक्षात ठेवा. म्हणून कविता, कथा,
कादंबरी ही सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत. किती जणांनी आतापर्यंत 10 पुस्तकं वाचली त्याची हातवर करा. शाळेची नाही, शाळेची सोडून. शाळे पहिले वालेलेच हुशार आहे तू. हे तू किती वाचली रे? त्याची गुरुजी हुशार आहे का? तेव्हा शेखसर मध्ये गुरुजी फार हुशार आहे त्याचे. बरं सांगा किती पुस्तक वाचली? हा ये सर क्या बात आहे. कमान चल लवकर पळ इकडे. किती पुस्तक वाचली तू? तू हातवर केला ना जा. 9 इकडे लवकर. तिच्या हस्ते आपण शाळेला एक पुस्तक देणार आहे. चल लवकर. बघा पुस्तकं वाचायची कशासाठी? पुस्तकं वाचता आली पाहिजे, पुस्तकं लिहिता आली पाहिजे, कथा लिहिता आली पाहिजे, कविता लिहिता आली पाहिजे. यासाठी मराठी शिकायचं आहे, यासाठी हिंदी शिकायचं आहे, यासाठी इंग्रजी शिकायचं आहे. कुठली कुठली पुस्तकं वाचली जरा सांग. शाळेची नाही, शाळेची सोडून कुठली पुस्तक वाचली? लायब्ररीतली. श्यामची आई वाचलं? वाचलं. श्यामची आई वाचलं. कोण होता श्याम? आईचा पोरगा होता. बर अजून कुठलं वाचलं? इंग्रजी वाचलं. अजून? बर शाळेची पुस्तकं भरपूर सगळी वाचलीत बरोबर ना? तुझं नाव सांग. समीक्षा म्हणजे काय? बघा इथून सुरुवात आहे. माझ्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, उद्या ही सगळी पोरं त्यांचं नाव शोधून आणतील. नावाचा अर्थ आणणार ना? पण तो कुणालाही आत्याला आईला विचारायचं नाही. घरी येईल म्हणा, आई सांग माझं नाव का ठेवलं, सांग माझं नाव का ठेवलं. तुम्ही स्वतः शोधायचं. शोधता येईल की नाही? कुठून शोधणार? गुगल मधून. गुगल मधून शोधणार आहे ना. फोनचा वापर नक्की करा, फक्त गुगल पुरता. व्हॉट्सअप फेसबुक नाही, गुगल पुरता फोनचा. याच्याही पुढचं तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. बघा फोनचा वापर कसा करता येतो. आम्ही फक्त शेतात काम करतो रे, पण पुणे शहरामध्ये काही मोठ्या मोठ्या शहरामध्ये दलित वस्तीमध्ये किंवा ही जी झोपडपट्टी असते ना, या झोपडपट्टीमध्ये आई वडील, आई धुणं भांडी करते, आई कुठेतरी कामाला जाते, बाप असतो, कधी आई नसते. एक मुलगी गेल्या वर्षी 10वीला 96% पास झाली. ती मुलगी वर्षभर दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला जायची. पण त्या भांडी घासणाऱ्याच्या घरी गेल्यावर तिच्या परत प्रश्न पडायचा की ही पोरगी मोबाईल घेऊन येते, या मोबाईलला जर फोनही लागत नाही आणि फोन पण येत नाही. बघा तिच्याकडे मोबाईल कसा होता, फोन लागत पण नाही आणि फोन येत पण नाही, तिच्यात व्हॉट्सअप पण नाही, फेसबुक पण नाही. पण ही पोरगी मोबाईलवर काय ऐकत असते. तेव्हा त्या बाईने त्या पोरीला विचारलं, बाळा तुला एवढे चांगले मार्क पडले, तू वर्षभर कानात लावून काहीतरी मोबाईल ऐकत होती, काय करत होती? ती म्हणती काही नाही ताई, मी जेव्हा घरी असते, रात्री मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी माझा अभ्यास त्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करते आणि जेव्हा भांडी घासते तेव्हा तो अभ्यास ऐकते. असा मोबाईलचा उपयोग करता आला पाहिजे. लक्षात ठेवा. तिने सगळी पुस्तकं वाचली ना तू. आता कुठलं वाचणार आहे पुन्हा? बरं हरकत नाही. मराठीतली एखादी कविता सांग. तुला येते कविता लिहायला? कुठली कुठली लिहिली तू? तर पुढच्या वेळेस मुलींचे कवी संमेलन भरवा. क्या बात आहे. जरा हिला कालच झालं. अरे वा, हिला एक गुच्छ द्या जरा. घेऊन दरवळा. हा जरा टाळा वाजवायच्यासाठी. बघा हा क्या बात आहे. घरी घेऊन जायचं का? हा तर नीट लक्ष द्या. आता कुठला विषय शिकलो आपण? सायन्स. सायन्स कशासाठी शिकायचं कळालं? आता दुसरी गोष्ट आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी 3 भाषा कशासाठी शिकायच्या? कविता लिहिता आल्या पाहिजेत. त्या भाषा शिकायच्या म्हणजे नुसती पाठ्यपुस्तकं वाचायची नाही, तर संदर्भ ग्रंथ वाचायची, इतर गोष्टीची पुस्तकं वाचायची, म्हणजे आपल्याला भाषा कळते आणि कसं जगायचं ते कळतं. पालकांसाठी सुद्धा सांगतो, शाळेतनं पुस्तकं घेऊन जा. सर यांच्यासाठी पण लायब्ररी चालू करा. केली असेल कदाचित तुम्ही. तर अरे तिला पुस्तक द्यायचं राहिलं की कुठे गेलं? राहू द्या. पवार सर, तर शिंदे हे माझं पुस्तक आहे, नापासातील कोहिनूर, शिंदे सरांना द्या. ही 2 पुस्तकं द्या शाळेसाठी. एक 2 पुस्तकं आणलीत मी. एक आहे स्वामी विवेकानंदांचं पुस्तक आहे, चरित्र आहे. दुसरं माझं स्वतःचं पुस्तक आहे, नापासातील कोहिनूर. लक्षात ठेवा, वाचन भरपूर असलं पाहिजे आणि या वाचनाने आपल्याला मन घडतं, आपला स्वभाव घडतो, आपल्याला कसं जगायचं ते कळतं. आता गणित सांगितलं, भाषा सांगितली आणि भाषेमधनं कविता लिहिता आल्या पाहिजेत. एक 2 शब्दाची कविता मी तुम्हाला सांगणार आहे. शांता शेळके नावाच्या फार मोठ्या कवयित्री होऊन गेल्या.
त्यांनी 2 शब्दाची कविता लिहिली आहे आणि ती कविता एवढी सुंदर आहे की एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते, काही मुलांना आजी असते, काहींना आजी नसते, काहींना दादा असतो, काहींना दादा नसतो, काहींना बाबा असतात, काहींना बाबा नसतात, किंवा काही वेळा वर्गातली मुलं सुद्धा शिक्षकांना माहीत नसतात, किंवा शिक्षकांनाही मुलांच्या बद्दल काही माहीत नसतं. पण एका मुलीनं कविता लिहिली होती आणि ती दुसऱ्या मुलीला सांगत होती, दुसऱ्या मुलांना सांगत होती. ती कविता 2च शब्दाची, ती अशी आहे की ती असं सांगते की तुला बाबा मला बाबा, तुला दादा मला दादा, तुला आजी मला आजी, तुला काका मला काकी, तुला काकी मला काकी, तुला ताई मला ताई, तुला आई माझी नाही. बघा, एका ओळीच्या शब्दामध्ये, एका शब्दामध्ये तिने सांगितली माझी आई नाही. तर अशा आपल्या भावना व्यक्त करणं, यासाठी भाषा शिकायची आहे. आपल्याला का कसं जगायचं हे प्रश्न निर्माण झाले पाहिजे, म्हणून विज्ञान शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचे, शिकायचं कशासाठी? कोण सांगतंय कशासाठी शिकायचं? कोण सांगते कशासाठी शिकायचं? मुलांपैकी कोणच नाही. तर याला थोडं पुढे घ्या, म्हणजे मग ते कोण सांगते? तू नको सांगत. इकडे मोठे 8वी 9वी 8वी 9वीची अजिबात बोलत नाही. पोरं तर दोघी थोडं पुढे घ्या, कारण त्या दोघांमधल्या अंतराचा प्रश्न असतो तो. हा, चला, कोण सांगते कशासाठी शिकायचे? हा, अरे वा, ज्ञान घेण्यासाठी. आणखी कोण सांगते? हा, स्वतःसाठी. आणखी कोण सांगते? आणखी कोण सांगते कशासाठी शिकायचे? हा सांग. अरे क्या बात, जरा जोरात टाळ्या द्यायच्यासाठी, आपल्या आईवडिलांचं नाव कमवण्यासाठी. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की कोण कोण घरातनं सकाळी निघताना आईवडिलांच्या पाया पडून येते? ते हात वर करा. अरे क्या बात आहे, आईवडिलांच्या पाया पडून येते. जरा टाळ्या वाजवा याच्यासाठी. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, आई वडील हे पहिले गुरु आहेत. आता दुसरा प्रश्न आहे, कोण कोण शाळेत आल्यानंतर शाळेच्या पायरीच्या पाया पडतं? त्याने हात वर करा. हे बघा, शाळेचं नाव काय आपल्या? PM श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळसिंग. शाळेला दुसरं नाव काय रे? प्रतिशब्द काय शाळेचा? प्रशाला. आणखी दुसरा शब्द काय शाळेचा? समानार्थी. हा, विद्यालय, विद्या मंदिर, विद्यालय. बघा, यांनी फार सुंदर सांगितलं, विद्यालय किंवा विद्या मंदिर. मग मंदिरात गेल्यावर फक्त जाऊन फिरून येता का? काय करता? कुणाच्या पाया पडता? देवळाच्या. देव बोलतो का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी कधी देवळात जात नाही, पूजा पण करत नाही, पण दररोज एका शाळेत जातो. कारण मंदिरातला बोल बोलत नाही, देव बोलत नाही, पण हे सगळे देव माझ्याशी बोलतात. याच्यासारखं भाग्य दुसरं होतं. म्हणून आमचे शिक्षक भाग्यवान आहेत. आमच्या शिक्षकांचं आयुष्य सर्वात जास्त काय आहे? खरं ते तुमच्याशी बोलतात. एवढे सगळे देव त्यांना भेटलेले आहेत. म्हणून हे सर अजून किती? 84 ना? 80 पूर्ण झाले, म्हणजे पुढच्या वर्षी 81 होणार. सहस्र चंद्र दर्शनासाठी त्यांना शुभेच्छा देऊ आपण, शताब्दीसाठी शुभेच्छा देऊया. म्हणून दररोज उद्या आल्यानंतर काय करायचं? शाळेच्या पायरीच्या पाया पडायचं. शिक्षकाच्या पाया पडणार का? नको, 2दाच पडा फक्त. नाही, तुम्ही जर पाया पडला तर तासभर फक्त हाजरी घ्यायच्या ऐवजी पाया पडणं तर तास जायचा. तर लक्षात ठेवा, या काही गोष्टी याला शिकणं असं म्हणतात. म्हणजेच अर्थ शिकायचं यासाठी की मला माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय, मला माझ्या देशाची सेवा करायची आहे आणि मला माझ्या समाजाची सेवा करायची. यासाठी मला शिकायचे. लक्षात ठेवा, यासाठीच एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. आता मला सांगा, आम्हाला सगळ्यांना बॉर्डरवर जाऊन सगळे काही सैनिक होणार नाही, सगळे काही पोलीस होणार नाही, पण निदान आपण या महाराष्ट्राचे, या देशाचे चांगला माणूस म्हणून नागरिक जर व्हायचं असेल तर आपल्याला सेवा करायची, ती आपल्या आई वडिलांची, आणि म्हणून शिक्षण घ्यायचे. इतिहास कशासाठी शिकायचा आहे? इतिहास शिकायचा यासाठी, मागचा इतिहास आपला कसा आहे. आपण फार भाग्यवान. लक्षात ठेवा, या महाराष्ट्रात जन्म झाला. मी नेहमी सांगतो की माझ्या महाराष्ट्राचा जन्म म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवराय, आई जिजाऊ माता तुळजाभवानी, तुकोबाची वाणी बहिणाईची गाणी, तुकोबाची वाणी बहिणाईची गाणी, गाडगे बाबाचा झाडू, पंजाबरावांचा खडू, गाडगे बाबाचा झाडू, ज्ञानेशाची गीता आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा दष्ट नेता म्हणजे माझा महाराष्ट्र.
लक्षात ठेवा, हा माझा महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्रात जन्म झाला, या महाराष्ट्राची या देशाची सेवा करायची आहे म्हणून इतिहास शिकायचा आहे. आणि तो इतिहास कायम लक्षात ठेवा, माझ्या गावचा इतिहास माहित असला पाहिजे. किती जणांना गावचा इतिहास माहिती आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आज जिल्हा परिषद शाळेत येणार म्हणून मी गुगलवर इतिहास शोधला सर टाकळशिंगचा. तर त्या गुगलवर विकिपीडियावर इतिहासात अनेक गावांचे इतिहास मी आतापर्यंत वाचले. त्या सगळ्या ठिकाणी लिहिलेलं असते, या गावात मंदिर आहे, या गावात राजवाडा आहे, या गावात राजा होऊन गेला, या गावात मोठं सैन्य झालं, या गावात अशी अशी वास्तू आहे. पण विकिपीडियावर टाकळशिंग बाबत फक्त एवढंच लिहिलंय की या शाळा जिल्हा परिषद सारखी प्रसिद्ध शाळा आहे. जमलं तर विकिपीडियावर जाऊन बघा, गुगलवर असंच लिहिलंय की जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही प्रसिद्ध शाळा टाकळशिंग मध्ये आहे. हे फार वैशिष्ट्य लक्षात ठेवा. मग भाग्यवान आहात की नाही आपण भाग्यवान आहात. म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मला बोलता येते, मला चालता येते, मला ऐकता येते, मला लिहिता येते, वाचता येते, यासारखं भाग्य तुझं कुठे. म्हणून आनंदाने शिकायचंय. आता आणखी एक उदाहरण सांगतो. माझ्या माहितीमध्ये अनेक अंध मुलं आहेत. कंटाळा आलाय का? आलाय ना? आलाय. आता एक 5 मिनिटं संपवणार. तर एक अंध मुलगी माझ्या समोर एकदा आली होती. मी तिला सहज प्रश्न विचारला, बाळा आम्हाला दिसत नाही, आम्हाला चालता येत नाही. मग मी विचारलं ना, आम्ही जर डोळे बंद करून जर चाललो तर आम्ही सरळ चालू शकत नाही. जरा घरी गेला प्रयोग करा. आम्ही सरळ चालत नाही, आम्ही असं डाव्या बाजूला जातो. डाव्या बाजूला का जातो? त्याचं कारण असं, हृदयाचं वजन हे डाव्या बाजूला जास्त असतं म्हणून माणूस डाव्या बाजूला जातो. तसं ही माणसं आयुष्यभर चांगलं जगतात की ज्यांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही, ज्यांना पाहता येत नाही. माझी 1000 मुलं माझ्या ओळखीची अशी आहेत की ज्यांना दिसत नाही तरी सुद्धा त्यांचा निकाल चांगला असतो. एकदा एक बाई माझ्याकडे आल्या होत्या, त्यांना PhD मिळालेली आहे. त्या बाईंना PhD मिळाली, त्यांना जन्मापासून दिसत नाही. त्या माझ्याकडे एकदा आल्या आणि मला म्हणल्या, सर माझी मुलगी 10वीला, हिला जरा मदत करा, हे अभ्यास करत नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढ्या हुशार बाई आहेत त्या. त्यांची मुलगी 10वीला होती तेव्हा त्या माझ्याकडे आल्या होत्या. कुठल्याही अंध माणसाला किंवा कुठल्याही गरीब माणसाला त्याचं जे व्यंग आहे त्याच्याबद्दल आपण कधी बोलू नये. पण मला सहज उत्सुकता होती की अंध माणसं जगतात कशी, अंध माणसं दिवसभर राहतात कशी, अंध माणसं त्यांची कामं कशी करतात हे कुणालाही विचारू शकत नाही. पण त्या माझ्या ओळखीच्या होत्या. आमच्या SSC बोर्डामध्ये अंध मुलांचा अभ्यासक्रम तयार करायचा म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की ताई तुम्हाला दिसत नाही, याचं कधी वाईट वाटतं का? नीट ऐका. त्यांना काय म्हणलं मी, तुम्हाला दिसत नाही जन्मापासून, याचं कधी वाईट वाटतं का? त्यांना काही वाटलं नाही. त्यावेळी शांत झाले, कारण त्यांच्या तो जन्माचा प्रश्न होता. कारण त्याचं त्यांना कधीच दुःख वाटत नव्हतं. पण त्या मला एवढंच असं म्हणल्या की सर तुम्हाला सकाळपासून कोण भेटलं नाही का? बघा त्यांनी किती लाईटली प्रश्न घेतला. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न होता तरी विचारलं की सर तुम्हाला कुणी काही भेटलं नाही का? मी म्हटलं ताई तसं नाही, मला उगाच वाटतंय की तुम्ही जगता कसं, तुम्ही काम कशी करता. तेव्हा त्यांनी सांगितलं मला आयुष्यभरात, नीट ऐका, आयुष्यभरात कधीही वाईट वाटलं नाही की मला दिसत नाही म्हणून. पण जेव्हा मी माझ्या मुलीला जन्म दिला तेव्हा मला असं वाटलं की मला दिसत असतं तर बरं झालं असतं. आणि एकदम शांत झालं. मी म्हणलं असं का वाटलं? परत त्या म्हणल्या अरे काय सांगू तुला, तेव्हा एका क्षणाचं दुःख झालं की मला तिला पाहता येत नाही. पण दुसऱ्या क्षणाला एवढा आनंद झाला की मला तिला पाहता येत नाही पण तिला मला पाहता येते, याच्यासारखं वाक्य होतं. लक्षात घ्या, याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन. म्हणून मिर्झा गालिब असं म्हणतो की सोच को तो बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को तो बदलो नजारे बदल जाएंगे. सोच को तो बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को तो बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं. कश्तियां म्हणजे काय? नाव. कश्तियां बदलने की जरूरत नहीं. जरा अपनी दिशा को तो बदलो, किनारे खुद बदल जाएंगे. किनारे बदलण्याची ताकद ही प्रत्येक मुलामध्ये असते. प्रत्येक मुलगा हुशार असतो. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी येत असतात. प्रत्येकाला सगळे विषय आवडत असतात. गरज आहे फक्त दररोज शाळेत येण्याची, प्रकृती चांगली ठेवायची, भरपूर अभ्यास करायची,